आज कराडच्या आणि मलकापूरच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टीचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये कराडच्या पाटण कॉलनीमध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा प्रश्न आहे। जवळजवळ 70 वर्ष तिथं लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि त्यांना पक्की राहण्याची गरज नाही। त्याचप्रमाणे स्टेडियमच्या जवळची ही झोपडपट्टी आहे। हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे की इथं लोकांना पक्की राहण्याची गरज नाही। त्याचबरोबर मलकापूरमध्ये कोलाटी समाज असेल, दांगड समाज असेल, तिथं देखील झोपडपट्टीचा खूप मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 2 मध्ये झोपडपट्टीचा वाकान परिसरामध्ये प्रश्न आहे। आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे की कराडच्या परिसरामध्ये, कराड शहराच्या आणि मलकापूर शहराच्या परिसरामध्ये झोपडपट्ट्या कुठं कुठं आहेत आणि या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठीचा एक आराखडा आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर ठेवलेला आहे। मी ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या झोपडपट्टीमध्ये आलो होतो त्यावेळेला मी यांना आश्वासन दिलं होतं की तुमचा झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीन। महत्वाचं मला आपल्याला सांगायचंय की वॉर्ड क्रमांक 15 मध्ये देखील असा झोपडपट्टीचा कराडच्या वाढीव भागामध्ये प्रश्न आहे। आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा केल्यानंतर लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठीची फाईल पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीची मूव्ह केलेली आहे। जिथं पार्किंग म्हणून आरक्षण पडलं होतं ते आरक्षण बदलून लो कॉस्ट हाऊसिंग, पार्किंग पासून लो कॉस्ट हाऊसिंग पर्यंत चेंज करण्यासाठीचा प्रस्ताव हा शासन दरबारी सादर केलेला आहे। लॉ अँड ज्युडिशरीची त्याच्यावर पडताळणी होऊन लॉ अँड ज्युडिशरी ती फाईल ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर प्रेझेंट करणार आहे आणि हा सगळा जो परिसराचा प्रश्न आहे हा सुद्धा मार्गी लावण्यासाठी कुठली जमीन त्यांना उपलब्ध करून द्यायची, जमीन उपलब्ध करून देताना किंवा आपण जर का फ्लॅट सिस्टीम त्यांना उपलब्ध करून दिली प्रधानमंत्री आवास योजनेमधनं, तर प्रधानमंत्री आवास योजनेचे फ्लॅट हे त्यांचं वास्तव्य आहे, त्याच्या जवळ त्यांना दिले तरच त्यांना त्यांचा उपयोग आहे। अन्यथा लांब जर का आपण त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे फ्लॅट दिले तर तिथपर्यंत लोक जात नाहीत आणि लोकांना गैरसोय होते। त्यामुळे जिथं झोपडपट्टी आहे तिथंच त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल आणि पक्की राहण्याची गरज 7-12 हा त्यांच्या नावावर कसा होईल, 7-12 त्यांच्या नावावर करण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे। मला आपल्याला सांगायचं की केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये 2014 पासून 24 पर्यंत 3 कोटी घरं या देशामध्ये दिलेली आहेत, ऑन रेकॉर्ड दिलेली आहेत। ही 3 कोटी घरं प्रधानमंत्री आवास योजनेची अशा लोकांना दिलेली आहेत की ज्यांना स्वतःचं पक्क राहण्याचं घर नाही, यांना घरं दिलेली आहेत। यांचा 7-12 या लोकांच्या नावाने निघतो, ते घर त्यांच्या मालकीचं झालेलं आहे। आता या 5 वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी निवडून आल्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की या 5 वर्षात आणखीन 3 कोटी घरं द्यायची, म्हणजे वर्षाला 60 लाख घरं ही देशामध्ये द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्या कराडकरांचा नंबर कसा लावायचा याच्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ताकदीनं आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातोय, कारण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश आपल्याला संपादन झालं तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार जर का आलं तर सगळे ठराव, सगळ्या परवानग्या या स्थानिक पातळीवरच्या लवकर आम्हाला मिळाल्या तर राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानी या लोकांची अनेक वर्षापासून फसवणूक जी झालेली आहे किंवा अनेक वर्षापासून यांना न्याय मिळालेला नाही, या लोकांना न्याय देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आम्ही करणार आहोत, न्याय देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही करणार आहोत। आणि त्यामुळे सगळ्या लोकांशी माझी चर्चा झालेली आहे, सातत्यानं यांच्यातल्या लोकांशी माझा संपर्क असतो आणि त्यामुळे त्या लोकांच्या अडीअडचणी देखील मी समजून घेतलेल्या आहेत। अनेक वर्षापासून 2-2, 3-3 पिढ्या लोक अशा पद्धतीच्या टेम्पररी स्ट्रक्चर मध्ये राहतात की जिथं पाऊस पडला की घरामध्ये पाणी येतं आणि पाऊस पडल्यानंतर खूप मोठ्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं। त्यांना त्यांच्या घरावर कर्ज मिळत नाही किंवा मॉर्गेज करून त्यांना कर्ज पाहिजे असेल दुसरा काही उद्योग व्यवसायासाठी किंवा काही समाजातल्या कामासाठी, त्यांना ते उपलब्ध होत नाही। त्यांचा हक्कच मुळात इथं नसल्यामुळे या लोकांना प्रश्न निर्माण झालाय। जशा पद्धतीनं नव्यानं स्टेडियम उभा करण्यासाठी सरकारने 100 कोटी रुपयाचा निधी जवळजवळ उपलब्ध करून दिलाय, त्याच पद्धतीने स्टेडियमचा परिसर सुशोभित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत।
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी आहे आणि ह्या मंगलमय दिनी की ज्या दिवशी आदरणीय चव्हाण साहेबांची प्रेरणा घेऊन आपण समाजामध्ये काम करायला सुरुवात करतो, असंख्य राजकीय पुढारी चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन चव्हाण साहेबांना अभिवादन करून चांगल्या दिशेने काम करायला सुरुवात करतात। अशा दिवशी अशा पद्धतीची बैठक आपण इथं घेतलेली आहे, कारण ह्या प्रभागामधले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।